परंतु आम्ही एक ठरवलं की गावाने तुम्हाला सरपंच म्हणून काम करण्याची संधी दिली, चांगलं काम केलं. मागच्या वेळी तुम्ही 1150 मताधिक्याने तुम्ही त्यावेळी पाठीमागे राहिलात, परंतु काम करण्याची उमेद तुमच्यामध्ये आहे आणि म्हणून या तालुक्यामध्ये परिवर्तन हे 2024च्या विधानसभेला त्या ठिकाणी झालेलं होतं. मी सहज आकडेवारी दादा या ठिकाणी तपासली की देवदत्त निकम या नावाला म्हणजे एक ओरिजिनल आणि एक डुप्लिकेट, म्हणजे आपली तुतारी वाजवणारा माणूस आणि दुसरा ट्रम्पेट, यांना जी मतं पडलेली आहेत ती 1,08,600च्या वर त्या ठिकाणी आहे आणि समोरच्या बाजूला जे मतदान त्या ठिकाणी झालं त्यांना 1,06,888 झालं आणि एकूण आपल्याला त्यांच्यापेक्षा 1442 मतं ज्यादा त्या ठिकाणी पडलेले आहेत. आणि हे परिवर्तन त्याच वेळी झालं आणि त्याचा अनुभव मंचर नगर पंचायतीमध्ये त्यांच्या उमेदवाराला पडली 3,900 आणि तुम्हाला पडली 4200. त्याच्यानंतर थोरात ताई होत्या, राजाभाऊची कन्या देखील होती आणि अजून एक उमेदवार तुमची 4200. अशी एकूण त्यांच्या यांना पडली 8,200 मतं, म्हणजे त्यांच्यापेक्षा जवळपास 4,300 मतं तिथं ज्यादा पडलेले आहेत. त्यामुळं काल जे झालं ते आज लगेच होईल. जनतेने या तालुक्यातलं परिवर्तन करण्याचं ठरवलंय. ही निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समिती आहे. हिची प्रामुख्याने कामं काय की जी खाती आहेत, सुरेश भाऊ तिथं होते, एक अर्थ खातं असतं, त्यानंतर बांधकाम खात्याचा एक सभापती असतो, समाज कल्याण खात्याचा सभापती असतो, महिला बाल कल्याणचा असतो, कृषी पशुसंवर्धनचा असतो आणि अशा प्रकारे ही कामं करत असताना तिथं आपला माणूस जायचा असतो. मग प्राथमिक शाळा असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, पाणी पुरवठा असेल आणि मुख्य रस्त्यापासून गावाला जोडणारे त्या ठिकाणची जे रस्ते असतील ही कामं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अंगावर आहे. गेल्या 2017ला निवडणूक झाली आणि 22ला मुदत संपल्यानंतर प्रशासक लागला. आज जी काय लोक जातात किंवा आमदार देखील सांगितले जातात तर तुम्ही ज्यांना मतदान केलं तुम्ही त्यांच्याकडून ही कामं मंजूर त्या ठिकाणी करून घ्या. पण मला देखील त्यांना या निमित्ताने सांगायचे, ज्यावेळी गावचा सरपंच एखादा असतो, गावचा विकास होत असताना गाव सांगत असतं तर हे जे काम झालं आमच्या सरपंचांनी केलं, तसं उद्याच्या काळामध्ये गावची स्मशानभूमी असेल, रस्ते असतील, शाळेच्या इमारती असतील, आरोग्य केंद्र असतील, ही जर कामं होणार असतील तर ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून होती. आमदाराच्या दारात देखील तुम्हाला जाण्याची गरज त्या ठिकाणी नाही. म्हणून आपल्याला सक्षम उमेदवार निवडून द्यायचे. दोन्ही उमेदवारांनी आपल्या समोर मत व्यक्त केली. आता प्रियंकाताई वाघ त्यांनी भाषण केलं, त्यांनी शिक्षण सांगितलं, त्यांचं शिक्षण तुम्हाला माहित नसेल. त्यांनी बायो इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे, स्वतः इंजिनियर आहेत आणि 10वीला देखील दादा आणि 12वीला त्यांना 90% अधिकचे मार्क त्यांना मिळालेले. तसंच प्रीतीताई देखील आपल्याला परिचित आहेत, त्या देखील पदवीधर आहेत. आणि म्हणून उमेदवारी देताना आपण कुठलेही लाभार्थी हे आपले उमेदवार नाहीत, हे ठेकेदार नाहीत, पण समोरच्या बाजूला जे उमेदवार आहेत ते लाभार्थी गँग मध्ये त्या ठिकाणी आहेत. मला आपल्याला एकच या निमित्त सांगायचं, जी बोलतो ते करून त्या ठिकाणी दाखवतो. एखाद्या गोष्टीच्या खोलामध्ये जर गेलो तर त्याची पोल खोल केल्याशिवाय आपण त्या ठिकाणी राहणार नाही. पोल खोल यामुळे म्हटलं की आता इथे एक उमेदवार पोल रवणार आहे. त्यांच्या तारा किती लांबीचे आहेत, काय जाडीचे आहेत, याचा देखील आपण सगळा शोध काढून यांना घरचा धडा दाखवल्याशिवाय त्या ठिकाणी रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही. कारण एक साधं उदाहरण सांगतो की निवडणुकीच्या काळामध्ये मी सांगितलं होतं की वेस्टर्न हिल जी कंपनी धोरंदाळीची आहेत तिला शरद बँकेच्या माध्यमातून आणि केंद्रामध्ये पवार साहेब तिथं कृषी मंत्री म्हणून काम करत असताना जे सबसिडी मिळाली आणि शरद बँकेचं कर्ज ज्या पद्धतीनं त्यांनी लाटलं गेलं, बँक डुबवली, त्याच्यामुळे 2 वर्ष लोकांना लाभांश मिळाला नव्हता. आपण लढलो म्हणून लोकांना शरद बँकेचा डिव्हिडंड मिळाला. मी त्यावेळी सांगितलं होतं की ही लबाडाची टोळी आहे, आंबेवाले आणि तुपावाले यांनी ही लुटमार चालू केली आहे. आज मला तुम्हाला पुन्हा या निमित्ताने सांगायचं आहे की मंतरचा निकाल लागला, दोघांनाही विचारा, आंबेवाल्याच्या वार्डात कोण निवडून आलं,
लखन पारधी आता नगराध्यक्ष सांगतील. आणि तुपावाल्याच्या वार्डात कोण निवडून आलं? वसंत मानकिले, बरोबर ना? आता ज्याला गावच्या ग्रामपंचायतीमध्ये उमेदवार निवडून येत नाहीत ते कळंब गांधी जिल्हा परिषद गटाचा मी सांगत होतो की वेस्टर्न हिल पाशी तुम्ही उद्या जाऊन पहा, तिथं बोर्ड कुठला लागलाय आता? दादा तुमचे मित्र आहे, तुम्हाला राग येईल एखाद्या वेळी. तिथं बोर्ड लागलाय म्हणजे कंपनी काढायला आंब्यावाला, लुटली शरद बँक आणि आता घेतली पाणी परत. म्हणून मला हा तालुका आपल्याला या भ्रष्टाचारांच्या ताब्यातून सोडवायचा. यासाठी या निवडणुकीमध्ये मागच्या वेळी तुमच्या अंगावरती गुलाल पाहिला नव्हता, पण या आपल्या उमेदवारांना निवडून देऊन मला तुमच्या अंगावरती गुलाल पाहायचा म्हणून आम्ही ठरवलं की सगळ्यांनी एक या. तुमचे आमचे मतभेद विसरा. मंतरला आमचा प्रयत्न होता, परंतु तिथं थोडेफार मतभेद झाले, तिथं आम्ही थांबलो. परंतु यावेळी मी भूमिका घेतली काय मला एवढी मतं पडली, जनतेच्या मनाचा तुम्ही आमदार म्हणताय म्हणून मी जागांकरता अजिबात आग्रही राहणार नाही. माझं म्हणणंच एवढं आहे की शरद दादा देखील होते, कारण त्यांनी भूमिका घेतली जो निवडून येईल तो उमेदवार कोण कुठल्या पक्षाचा याकडे आपण पाहिजे नाही, म्हणून या उमेदवाराला आपण उमेदवारी दिलेली आहे. मला एकच सांगायचं की ज्यांना आपण निवडून दिलं, मला पंचायत समिती सदस्याबाबत अजिबात बोलायचं नाही. मागच्या वेळी ज्या आपल्या सदस्य होत्या आशाताई शेंगाळे, त्या काही इच्छुक नव्हत्या, बिचाऱ्या धरणग्रस्त, त्यांच्यामुळे धरणं जिथं झाली त्या विस्थापित झाल्या, आपल्याकडे आल्या, त्यांच्यामुळे आपल्याला पाणी मिळालं. म्हणून आपल्याला त्यांची आपल्यावर जे उपकार आहेत त्याची आपण परतफेड केली असं मी म्हणणार नाही, कारण ती परतफेड करण्यापेक्षाही मोठे उपकार आदिवासी बांधवांचे आपल्या सर्वांमध्ये आहेत. परंतु ज्यांना आपण जिल्हा परिषदेला निवडून दिलं, मी आव्हान केलंय, पण अजून देखील एक देखील माणूस माझ्याकडे तो फोटो घेऊन आला नाही. दादा मी एक सांगितलं की ज्यांना आम्ही निवडून दिलं 5 वर्षामध्ये तुमच्या सुखदुःखाच्या कार्यक्रमात, तुमच्या गावच्या कार्यक्रमात कुठून जरी तुम्ही आलेला असाल आणि तुमच्याकडे एखादा मोबाईल मध्ये फोटो त्या ठिकाणी दाखवा, रोख खिशातून 1000 रुपये काढून बक्षीस मी डिक्लेअर केलंय, पण अजून एकही माणूस माझ्याकडे ते मागण्याकरता आला नाही. एक पोस्ट फक्त आली होती, लौकीच्या भूमिपूजनाच्या एका कार्यक्रमाचा फोटो पाठवला होता, त्याला मी रिप्लाय केला की अरे बाबा हा 2018 सालचा फोटो आहे, कारण माझे केस कट केलेले होते त्याच्यामध्ये, कारण माझ्या वडिलांचं निधन झालं त्या पिरियड मधला तो कार्यक्रमाचा होता लौकीचा, परंतु फोटो टाकणारा त्यांचा तिथूनच टाकला त्यांनी काकांना. पण मी त्याला सांगितलं की तुझा मोबाईल नंबर दे, तुला मी इथं गुगल पे वरती पैसे पाठवून देतो. त्यांनी काय मला परत नंबर पाठवला नाही.